हॉरर फिल्मसाठी भूतनी पाहिजे. ऑडिशन देशील का? हा, प्लॅन मध्ये जरा चेंजेस झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर सर्वात आधी सगळ्यांना जय हिंद. तर आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. सो आज आमच्या कॉलेजमध्ये आहे त्याचा कार्यक्रम, तर आम्ही चाललेलो आहे. सो तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये जोडून राहा. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे कॉलेजमध्ये. सो कसं वाटतंय? हा, हाच कॅमेरामॅन आहे. यांनी लय गाण घेतलेले, भरपूर टेक घेतलेले. जय हिंद. हा, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. परत बोल सर. खूप छान वाटतंय की आपला आज 77वा रिपब्लिक डे आहे. तर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आलोच आहे. हे आपला कॉलेज आहे आणि सो इथं कार्यक्रम चालू आहे. आता चलता चलता आम्ही बोलतोय. नाही ना, बरोबर आहे. हो, बरोबर. सही बात आहे. हा, सही बात आहे. हा, सही बात. भाई तू म्हणतोय मला कॅमेरा समोर आहे आणि तू का हे व्हायला आता? अरे सही बात आहे ना. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आहे हे बघ, भेटला ते तिथं आहे. जवान बघ, जवान दिसला. सो आता आम्हाला माहित नाही आम्ही इथून कुठं जाणार आहे. आणि आपला श्रीकांत शेठ म्हणजे जवान शेठ, मला तर माहिती आहे मी कुठे जाणार आहे म्हणून. हा, फालतू पर्ग आहे, याच्यावर लक्ष नाही नका देऊ. सो मला माहिती मी कुठं जाणार. सो आता हे समोर जे दिसतंय तो, हा, हे जे समोर दिसतंय इथं आपला जवान माणूस आहे म्हणजे श्रीकांत आहे. तुम्ही त्याला बघितलंच असेल. लास्ट ब्लॉग कोणता बघितला होता तुम्ही? लास्ट ब्लॉग त्याला हा, आम्ही सांगलीला जाते वेळेस त्या ब्लॉग मध्ये होता, इथून बघितला असेल. आता तुम्हाला दाखवल तो आल्यावर. युनिफॉर्म मध्ये येतो. सो सुमित आहे, लाजाळू पोरगा. त्यानंतर हा अभिषेक आहे. काय म्हणतो, काय चाललंय? बरं आहे का? मस्त वाटतंय का? मस्त एन्जॉय करणार. हा आपला केक मॅन अजय वाघमारे. सो आता इथून बघूया आपण काय होते. सो बकवास दिसले. ए आम्हाला हॉरर फिल्म साठी भूतनी पाहिजे. ऑडिशन देशील का? नो इंटरेस्ट. मी नाही काढलं. नाही ना, बरं तू बी शॉपशील. बरं अजय, आता आम्ही चाललोय आता नाश्ता करायला. भूक लागली सगळ्यांना. आता हे बघ दिसतंय का मागं, हे अभिषेक लिपणे. तुम्ही रीलमध्ये तर बिघितलंच असेल याला. सो त्यानंतर आम्ही चाललो आता समोसा रस खायला, संभाजीनगरची स्पेशलिस्ट. सो आमचा जवान आता कार्यक्रममध्ये बिझी येतो, फोटोशूटमध्ये चाललो आहे. सो आता आम्ही तोपर्यंत नाश्ता करेल, तोपर्यंत त्याचं होईल. त्यानंतर आमचं कुठंतरी दर्शनाला जाणं आहे आम्हाला. आता आम्हाला माहीत नाही कुठं जाईल. खाटू श्यामला जाईल, नाहीतर खंडोबाच्या मंदिरात दर्शन करायला जाईल. सो गाईज आता आमचा समोसा राईस खाऊन झालेला आहे. समोसा राईसचा फोटो नाही काढला. सो आम्ही दाखवत नाही कोणाला आम्ही काय खाताना. सो आमच्यासोबत आहे आमची भगवानची सॉरी अभिषेक लिपणे, त्यानंतर केकमॅन. हे सोड. हा, हे आपली बिरकी. हा झालं. आणि हे ग्रुप लीडर जनावर. हा सॉरी, जनावरांचा ग्रुप लीडर. सो सो आता आमचा जवानाला भरपूर टाइम आहे. काय माहित कधीपर्यंत येईल तो. तर मित्रांनो, आज आमचा प्लॅन पूर्ण कॅन्सल झालेला आहे.
तरी पण आता माहीत नाही, अजून जवान तर आलेलं नाही आहे. जवान आता तुम्हाला दाखवतो मी जवान कोण आहे म्हणून. सो आता तो यायचा तर बाकी आहे. आणि आमचा शेट इकडं बसलेला आहे. थांबा एक गाडी पुढे घेतो. हां, अभिषेक शेट इथं बसलेले आहेत. काय म्हणता, काय चालू आहे? किसी की मुस्कुराहटो. सो आता माहीत नाही कधीपर्यंत येईल. आमचा तर भरपूर लेट झालेला आहे. आमचा खाटू श्यामचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आणि आता जाऊ शकतो आम्ही खंडोबाच्या मंदिरात सातारा परिसरला. इथून 7 किलोमीटर, ते तरी 17 किलोमीटर होता. तो पण प्लॅन कॅन्सल होण्याच्या मार्गावर आलेला आहे. एक ग्रुप तर पोचला आहे तिथं, एक ग्रुप तर बाकी आहे. सो आता माहीत नाही अजून किती वेळ लागेल. सो सी यू सून. सो आता जस्ट आलो आहे खंडोबाच्या मंदिरात आमच्या सातारा परिसरला. सो अरे इकडे रे, मेन गेट तिकडे अरे पण इकडून पण आहे ना. सो आता आम्ही आलो आहे सातारा परिसरमध्ये खंडोबाच्या मंदिरात. तर ह्या माणसामुळं आज लेट झालेला आहे. यांचे कोणते सानाप सर आलेले नव्हते. आमचा तिकडला खाटू श्यामचा प्लॅन कॅन्सल झाला आहे यांच्यामुळं. आम्ही निघालो होतो, नंतर यांनी आम्हाला वापस बोलून घेतलं यांच्यामुळं. सो हा तुम्ही ओळखलंच असेल ह्याला. तो लास्ट सांगलीला जाते वेळेस दिसला असेल. त्यात एकच चालतं ना. हां, ते 3 ब्लॉग आले ते लगातार, त्या ब्लॉगमध्ये दिसला होता. सो आता आम्ही या रस्त्यानं चाललो आहे आपल्या खंडोबाच्या. सो दर्शन करूया आणि भेटूया मंदिराकडं. सो सी यू सून. आमच्या आर्मी बॉयचे DMS काढायला भरपूर वेळ लागतो आहे की नाही रे? अवघड आहे काढायला हे बघा. सो आता आलो आहे इथं मंदिराच्या दर्शनाला. आणि हे मंदिर मेन एंट्रन्स. आता सो लेट्स गो. सो हे मंदिर आणि हे सगळं मंदिराचं सराउंडिंग. आणि हे खंडोबाचं मंदिर आहे आणि इथं दर्शन चालू आहे. सो आता भेटू आपण सीताबाई. तर जस्ट चालत दर्शन. आणि हे मंदिर मोठं मंदिर, ठीक आहे. हे सातारा परिसरमध्ये आहे. आणि आपली गँग बँग तिकडे बसलेली आहे. आणि हे आपला जवान यो. सो आता आमचं दर्शन झालं आहे, चांगलं दर्शन, एकदम गर्दी बिर्दी काहीच नव्हती. हां, ऑफ सीझन आलो आहे, माहिती नाही. सो आता बघूया. आता इथून तर घरी जायचं. आपलं ध्वजारोहण पण झालं, झेंडावंदन झालं, सगळा कार्यक्रम तिथला झाला, तुम्ही बघितलाच. पण तेवढं तुम्ही बघितला नसेल कारण गाणी चालू होती मागं बॅकग्राऊंडला, त्यामुळे मी कॉपीराईट पडेल म्हणून नाही केलं तेवढं. सो आता हे मंदिराचा एरिया, इथं आपली गँग. सो आता इथून डायरेक्ट घरी जायचं आहे आपल्याला. सो सी यू सून. भेटूचा घरी. तर मित्रांनो, आता आमच्या प्लॅनमध्ये जरा चेंजेस झालेला आहे. आणि याच्या मित्रासोबत आम्ही चाललो आहे खाटू श्यामला. माझे मित्र मी सोडले घरी. सो आता इथून जाऊया. आता खाटू श्यामला आपण जायचं आहे आता. सो सी यू सून. आता जस्ट इथं आलेलो आहे आम्ही मंदिराकडं. सगळे बाजूला हे आहे खाटू श्यामचं मंदिर. पण गर्दी बघा वेंडी, भरपूर गर्दी आहे. दर्शन काय होणार नाही लवकर. सो आता लाईन तर बघा, दर्शन आज होणारच नाही, कसंच नाही होणार. कधीतरी नंतर येऊ. आता बाहेरून दर्शन घेऊ आणि घरी जाऊ नंतर. सो तुम्ही फक्त इथला आता सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय येऊ.